आपल्या बाळाचं संदेश नवनाथ कीर्ते. आम्ही बेंबळे टेंभुर्णी येथील आहे. सुरुवातीला त्याच्या पायावर पांढरा डाग होता. त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. त्याचं ट्रीटमेंट आपल्याकडे चालू केल्यापासून त्याला डागाबरोबरच त्याच्या वागण्यात राहणीमानात फरक पडला. त्याचा हट्टीपणा दूर झाला. तो पहिला शाळेत जात नव्हता, तर इथल्या औषधानं त्याला काय नैसर्गिक चमत्कार झाला काय माहिती, की तो शाळेत जायला लागला. हट्ट म्हणजे करायचं बंद सोडून दिलं त्यानं. खरं सांगताय का? हो खरं सर. आईला विचारू, आई हट्टीपणा म्हणजे काय करायचं मला सांगा बरं. काय शाळेतच जात नव्हता आणि जेवणाच्या पण त्याच्या काही अटी असायच्या नाही का, असंच पाहिजे तसंच पाहिजे. पण आता त्याच्यामध्ये औषधांनी होमिओपॅथिक औषधांनी जरा चेंज झालाय, व्यवस्थित तब्येत वाढली त्याची. किती दिवसात फरक पडला? 1 महिन्यामध्ये रिझल्ट दिसला. म्हणजे आता हा जे काही तुम्ही पेशंट घेऊन आला, ही अशी लहान मुलं होमिओपॅथीने नीट होतात खरं वाटत नाही लोकांना. तुम्ही आमच्याकडे कसं काय आला? कोणी पाठवलं तुम्हाला? आम्हाला टेंभुर्णीतले बालरोग तज्ञ डॉक्टर डोईफोडे सर यांनी आम्हाला तुमचा रेफरन्स दिला. त्यानुसारच आम्ही आलो. एरवी असं होत नाही ना, असं म्हणजे असा अनुभव मिळत नाही ना. एरवी कुठले डॉक्टर असे सजेस्ट नाहीत करत. डोईफोडे सरांबद्दल काय बोलाल तुम्ही आता? डोईफोडे सर आमच्यासाठी देवच म्हणावं लागतील, कारण त्यांनी तुमच्यासारख्या महान व्यक्तीची भेट घालून दिली. एरवी 2 डॉक्टरांचे वैचारिक मतभेद राहतात, होय की नाही? होय की नाही? म्हणजे एक बालरोग तज्ञांनी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे पेशंट पाठवणं हेच मला वाटतं आपल्यासाठी खूप लाभदायक गोष्ट आहे, होय की नाही? आणि जसं त्यांनी हा विश्वास दाखवला तसा तो सार्थक झाल्यासारखं वाटतोय का बाहेरच्या बाबतीत? कसं म्हणाल सार्थक झाला? मग ज्यांची मुलं अशी शाळेत जात नाही आहेत, गोंधळ घालतायत, त्यांच्या आई वडिलांना काय सांगाल आता? सांगेल की आपल्या मध्ये एकदा शिंदे डॉक्टरांकडे होमिओपॅथी डॉक्टरांना अवश्य भेट द्या. तुम्हाला रिझल्ट 1 महिन्यामध्ये तर भेटेलच. म्हणजे ज्यांची वर्तणूक समस्या आहे, त्या पालकांनी आपल्या मुलांना अवश्य इथे घेऊन यावे आणि त्या मुलामध्ये 100% फरक पडणार आहे आणि यशस्वी मुलगा होणार. म्हणजे ह्याच्यात काय लय पैसे घेतोय मी, काय होतं असं काय? तुमचं कसं पैशावर ध्यान आहे का पूर्ण नीट करण्यावर ध्यान आहे? कसं पूर्ण नीट करण्यावर ध्यान आहे तुमचं. पैशापेक्षा तुम्ही त्याला महत्व देता जास्त उपचाराला. ओके. दवाखान्यातल्या सुविधा कशा वाटतात तुम्हाला? खूप छान आहेत. कुठलीही गैरसोय होत नाही. फॅमिलीची ऍडमिटची सगळी सोय इथे केलेली आहे आणि येथील स्टाफ पण पेशंटची व्यवस्थित कोऑपरेटिव्ह करतात. ओके. त्याच्या पलीकडे डॉक्टर साहेब एकदम चांगले आहेत. ओके, थँक्यू.